खरंच प्राजक्ताताई ह्या खोटारड्या आहेत का? अशा पद्धतीचे काय आता ज्या पद्धतीने प्राजक्ताताई यांच्या माध्यमातून ती पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यातून कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न केला, की माझ्यावर कुठेतरी आरोप होत होता, कुठेतरी माझ्यावर अत्याचार होत होता. यामागे नेमकं काय होतं? राजकारण होतं? कशा पद्धतीची प्लॅनिंग होती? याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. त्यापूर्वी सुद्धा आपण काही माहिती घेतली होती. तो व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. प्राजक्ताताई यांची प्रॉपर्टी असेल आणि त्यांना कुठून मिळाली होती, अशा पद्धतीचा ते व्हिडिओ होता. ते नंतर तुम्हाला नक्कीच आवडला आणि तुम्ही तशा पद्धतीचा प्रतिसाद सुद्धा मला चांगला दिला. नक्कीच मी तुमचा आभारी आहे. नक्कीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलीच हवा हे यूट्यूब चॅनल आहे आणि आपलंच हे चॅनल आहे. नक्कीच आपल्या चॅनलला अशाच घडामोडी पाहण्याकरता सबस्क्राईब करा. तर ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला, सुरुवातीपासून मी घेतोय कारण तर विषय खूप गंभीर आहे. ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून झाला, ते पूर्ण बीड हादरून गेलं. त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, सर्वसामान्य लोक असतील, मीडिया असेल, ही चर्चा रंगू लागल्या. नेमकं झालं काय? आणि एखाद्या माणसाचं जर जातीवाद असेल किंवा जातीवरून जर मारहाण केली जात असेल, मरणारा काही कोण्या जातीचा म्हणून नेमला जात नसतो किंवा मारणारा कोण्या जातीच्या विशिष्ट जातीचा आहे म्हणून तो गुंडगिरी करू शकत नसतो. त्याला कुठेतरी राजकारण ढवळलं होतं. म्हणजेच ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खंडणीचा प्रकार असेल, पवनचक्की प्रकल्पाचा प्रकल्प असेल आणि त्या पवनचक्की प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संतोष देशमुख या ठिकाणी गावचे प्रतिनिधी असल्या कारणाने ज्या पद्धतीने त्या बौद्ध समाजाच्या वॉचमॅनला मारण्यात आलं होतं, तिथं जाब विचारणा करता गेले होते. असं काही सगळं झालं आणि यापूर्वी सुद्धा जर पोलीस प्रशासनाने त्या अधिकाऱ्यांनी जर तात्काळ कारवाई केली असती किंवा एखादी केस दाखल केली असती तर हे प्रकरण झालंच नसतं. खंडणीचा प्रकार झाला, कोणत्या प्रकारच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लेखी सुद्धा घेतलं नाही, तक्रार सुद्धा दाखल केली नाही आणि याचाच वाव कुठेतरी फिरत गेला. म्हणजे ज्या पद्धतीने पोलीस सहकार्य करत होते त्या आरोपींना, कुठेतरी त्या आरोपींची अशा पद्धतीची दहशत होती, त्या कारणाने त्या ठिकाणचे पोलीस असतील हे सुद्धा भीत होते. कारण तर याच्यावरती आकाचा हात आहे, त्या कारणाने या वावगुंडाची सुद्धा ताकद जबरी आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि याचपूर्वी ज्या पद्धतीने विधानसभा झाली, विधानसभेत तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, तो व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. धनंजय मुंडे यांचे सहकारी होते, ते आता आरोपी आहेत. ते आरोपी अक्षरशः त्या ठिकाणी गुंडगिरी करत होते आणि मतदान आमच्या पद्धतीनेच होईल अशा पद्धतीने सुद्धा सांगत होते. फक्त एकच जाईल, उमेदवारच जाईल, मनात कोणीही जाणार नाही. अक्षरशः पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी ठिकाणी बाजूला झटकून देण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच गुन्हा घडला आणि जे गुन्हेगारी आहे ती पूर्णपणे वाढत गेली. त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं. त्यांच्या गाडीतून त्या ठिकाणी अपहरण करण्यात आलं होतं. ती काळी गाडी होती, ती सर्वांनाच पाहायला मिळाली व्हिडिओच्या माध्यमातून. संतोष देशमुख यांना बाजूला नेण्यात आलं, त्या ठिकाणी मारलं, खूप काही मारलं. असंही सांगण्यात आलं की ज्या पद्धतीने एखाद्या माणसाला उचलू आपटल्या जाते त्या पद्धतीने त्यांना उचलून मारलं. त्यानंतर त्यांना त्यांचे जे डोळे आहेत ते लायटरनं जाळण्यात आले. त्यांच्या अंगावर एवढे घाव होते की कुठे शिल्लक जागा राहिली नव्हती, कोणत्याही शिल्लक पार्ट जागेवर राहिला नव्हता. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली आणि संतोष देशमुख अक्षरशः पाणी मारंगत होता शेवटच्या टप्प्यात मरण्याच्या टायमाला. परंतु या नराधमांनी त्या ठिकाणी त्यांच्या तोंडात मुतले, ते तिघे मुतले, तो व्हिडिओ व्हायरल केला. असं काहीतरी बरंच काही घडलं. त्यानंतर ज्या पद्धतीने राजकारण रंगलं, कुठंतरी वाल्मिक यांना अटक होते का, आरोपी ते गुले आहेत ते कोणतरी गुले फिले त्यांना अटक होते का, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी चर्चा रंगू लागल्या. आणि पोलीस अधिकारी असतील, सीबीआयचे 9 पथक असतील, सीआयडीचे 9 पथक असतील, ते सुद्धा पकडू शकत नव्हते वाल्मिक यांना. आता होतंय काय, वाल्मिक यांना पकडणं काही अवघड नव्हतं जर विचार केला तर. कारण पोलीस प्रशासन आपलं एवढं प्रबळ आहे की त्यांना जर मोकळी सूट दिली तर ते निश्चितच एका दिवसात बाहेर देशात जरी पाकिस्तानला जरी गेला किंवा इतर देशात जरी गेला तर त्याला पकडून आणण्याची ताकद या अधिकाऱ्यात नक्कीच आहे. परंतु आकावरती बसलेले आहेत, त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू देत नाही, त्या कारणाने कुठेतरी त्यांना दबाव लागलं आणि याचाच फायदा वाल्मिक घराण्यांनी घेतला.
वाल्मिक कराड हे ज्या पद्धतीने पोस्ट जाहीर करतात आणि कुठेतरी पकडल्या जातात, हे सर्व झालं. परंतु मुख्य आपला मुद्दा जो आहे तो प्राजक्ताताई यांचा आहे. आणि हे प्रकरण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीने आपले भाजपचे सूरज धस असतील, हे कदाचित त्या पक्षात आहेत, भाजपच्या पक्षात आहेत आणि त्या कारणाने असंही वाटलं असेल की आपण जर यामध्ये पुढाकार नाही घेतला, असं लोकांच्या ध्यानात येईल की भाजप कुठेतरी बाजूला राहत आहे. आणि त्या कारणाने सूरज धस यामध्ये घुसलेले होते. सूरज धस हे न्याय देण्याकरता घुसले होते. त्यामागे राजकारण कशा पद्धतीने झालं, कशा पद्धतीच्या खेळ्या झाल्या हे आपल्याला माहीत पडलेलं आहे, परंतु सांगता येणार नाही. ज्या पद्धतीने सूरज धस यांनी पुढाकार घेतला, त्यानंतर प्राजक्ताताई आल्या, त्यांनी पत्रकार परिषद घेतली. आता मला सांगा, जो व्हिडिओ होता तो काय आजचा होता का 2 दिवसापूर्वी होता? ज्या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत करुणा मुंडे यांनी व्हिडिओ काही दिवसापूर्वी टाकला होता, जवळपास 1 महिन्याच्या कालावधीच्या अगोदर टाकला होता. आणि प्राजक्ताताईंनी हे मनावर घेतलं. बरं, प्राजक्ताताई यांचं नाव काही घेतलं नव्हतं, त्यावरती काही असं स्पष्ट भाषेत काही म्हणलं नव्हतं की प्राजक्ता माळी ह्या कलाकार आहेत, त्याच आहेत, असं काही सांगितलं नव्हतं. फक्त प्राजक्ताताई म्हणल्या होत्या, प्राजक्ता माळी म्हणल्या होत्या. त्यानंतर प्राजक्ताताई यांचं एकलीचं नाव तर काही घेतलं नव्हतं, बऱ्याच काही जणीचं नाव घेतलं होतं. त्या कुठेतरी समोर आल्या नाही. परंतु प्राजक्ताताई ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांना भेटतात, देवेंद्र फडणवीस यांची भेट होते, त्यानंतर कुठेतरी ते समोर येतात. सूरज धस यांना काहीतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आणि ते असंही म्हणत होते की सूरज धस यांनी माझ्यावरती आरोप केला, माझं नाव कुठं खराब करण्याचा प्रयत्न केला, एखादा माणूस मरूही शकतो, अशा पद्धतीचं ते टॉर्चर यांनी केलेलं आहे, आपले सूरज धस यांनी केलेलं आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलं. परंतु सूरज धस सुद्धा काही म्हणले नव्हते, असं विशेष काही म्हणले नव्हते त्या व्हिडिओच्या माध्यमातून. ते तुम्ही सर्वांनाच पाहिला, मला ही फार काही सांगायची गरज नाही. परंतु प्राजक्ताताई यांचं कुठंतरी अफेअर असेल, काय असेल ते असेल, अशा बऱ्याच काही चर्चा झाल्या आणि प्राजक्ताताई यांना राग आला. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्राजक्ताताईंची पत्रकार परिषद झाली आणि सूरज धस यांनी जे काही समाज महिला विभागाच्या असतात त्यांना माफी मागितली, अशा पद्धतीने प्राजक्ताताई यांनी सांगितलं. आणि प्राजक्ताताई कुठे थांबत की लगेच दुसऱ्या दिवशी धन्यवाद, आभार व्यक्त करतात की सूरज धस साहेब, आम्ही तुमचे आभारी आहोत. तुम्ही जशा पद्धतीची माफी मागितली, कुठेतरी आम्हाला वाटलं की शिवाजी महाराजांचे विचार तुम्ही समोर घेऊन जात आहात आणि कुठेतरी भावना महिलेच्या समजून घेऊ शकतात, अशा पद्धतीने प्राजक्ताताईंनी व्हिडिओ बनवून टाकला. परंतु प्राजक्ताताई आणि त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीगाठीतून काय घडलं, कदाचित हा प्रकरण जे आहे ते संतोष देशमुख यांचं जे प्रकरण आहे ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न केला का, कुठेतरी सूरज धस हे मधात आले आणि जे प्रकरण आहे ते कुठेतरी प्राजक्ता माळी यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, असं काही राजकारण घडलं का, त्याच्यातून काही दाखवण्याचा प्रयत्न केला का आणि लोकांची भावना काही बदलल्या जातील का, कोणतरी ते मुद्दा होता त्याच्यावरती कुठे भरकटला जाईल का, अशा पद्धतीने काही यांच्यापासून करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सक्सेस झाला नाही. त्यानंतर वाल्मिक कराड हे दुसऱ्या दिवशी लगेच मधात आले, स्वाधीन झाले, अधिकाऱ्यांच्या स्वाधीन झाले, सीबीआयच्या स्वाधीन झाले. त्यानंतर असाही प्रयत्न केला की जोपर्यंत ते वाल्मिक कराड आहेत ते कुठेतरी त्यांच्यावर गुन्हा अंगावर घेतील आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर कुठेतरी पडदा पडेल. परंतु सीबीआयने 14 दिवसाची कोठडी घेतली. त्या कारणाने आता आपले जे कराड आहेत त्यांना कुठेही बाहेर पडता येणार नाही. परंतु यामध्ये निश्चितच ते बाहेर पडू शकतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने ते बाहेर पडू शकतात नक्कीच सांगेल. परंतु व्हिडिओ आवडला तर शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटलं. जय शिवराय.